बिग बॉस मराठी सीझनचा फायनल वोटिंग ट्रेंड्स काय म्हणता बाई? फायनल वोटिंग ट्रेंड्स मी तुम्हाला बोलली होती, तुमच्या जो फेवरेट आहे त्याला धडाधड वोट्स करा, सपोर्ट करा. आणि फायनल वोटिंग ट्रेंड्स, आता वोटिंग ट्रेंड्सचे लाईन्स जे आहे त्या 3-3:30लाच बंद झालेले आहे. तर आता तुमचा जो फेवरेट आहे तो कितव्या स्थानावर येऊन थांबला आहे त्याबद्दल बोलू. आणि सर्वात मोठा प्रश्न की रितेश सर एंडला जेव्हा टॉप 2 असतील 5 मिनटासाठी वोटिंग लाईन्स ओपन करतील का? आणि मग तिथे चेंजेस होतील का काही? हा एक मोठा प्रश्न आहे गाईज. तर बोलूया आपण फायनल वोटिंग ट्रेंडबद्दल. टॉप 5 तर आपल्याला माहिती आहे की कोण कोण आहे. आणि जसं मी म्हणल्याप्रमाणे नंबर 5वर दीपाली घराच्या बाहेर निघणार उद्या संडेला, तसंच होणार आहे. तर दीपाली सय्यद नंबर 5वर आहे. नंबर 4वर आहे राकेश बापट. त्याने घरामध्ये एक जेंटलमॅन इमेज आणि एक चांगला माणूस, चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तो राहिला. एक मनाने चांगला असा व्यक्तिमत्व म्हणून तो राहिला. त्याने गेममध्ये भरपूर गोष्टी करायचा प्रयत्न केला, पण बऱ्याच गोष्टी अशा त्याच्या फसल्यात. म्हणजे ते टास्क रद्द करणे असो किंवा मग काही पण गोष्टी असो. तर ठीक आहे, तो त्याच्या पद्धतीने गेम खेळला, आपण त्याला काही म्हणत नाही. पण एक चांगला माणूस म्हणून तो त्या घरात दिसला, वावरला आणि लोकांच्या पसंतीस पण उतरला. जे ज्याचे चाहते ते त्याला वोट्स करणारच. तर नंबर 3वर आहे शॉकिंगली जो नंबर 2, नंबर 1वर झळकत होता, विशाल कोटियन. नंबर 3वर, येस, नंबर 3वर आहे विशाल कोटियन गाईज. आणि त्याची जागा घेतली आहे वरती तन्वी कोलतेने. येस, तर नंबर 3वर आहे विशाल कोटियन. घरातला द मास्टर माइंड विशाल कोटियन. घरामध्ये जो गेम खेळला, तो ट्रॉफी डिझर्व करत होता, म्हणजे आपण बोलत होतो. आणि खरोखरच त्यांनी गेम खूप सुंदर खेळला आहे घरामध्ये. त्याला प्रत्येक ठिकाणाहून तोडण्यात आलं. त्याची टोळी जी ना, त्याची टोळीचे साथीदार हळूहळू घरातनं कमी झाले, पण त्याचा ती खेळण्याची वृत्ती किंवा मग त्या सगळ्या गोष्टी त्याच्या कमीच नाही आल्या. तो नेहमी वरचढ गोष्टी करत गेला. मग ते टास्कमध्ये असो किंवा मग कशामध्ये बी असो, त्या गोष्टी त्यांनी त्याची एक छाप जी ना बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये ती सोडली. विशाल कोटियन हे नाव नेहमी लक्षात राहील ॲज मास्टर माइंड म्हणून बिग बॉस सीझन 6चं. तर नंबर 2वर आहे तन्वी कोलते. हो, तन्वी कोलते जिने खूप सुंदर गेम खेळला 85 दिवस. ती फेक असो, काही असो, पण तिने गेम खेळला. ती अशी बसून नाही राहिली, काही ना काही तिने गेम दाखवला. आता तिचा फेक होता, रिअल होता, खरोखर माहिती नाही. खूप जण म्हणतात तिचा फेक होता, सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग त्यानंतर 85 दिवसानंतर जेव्हा अनुश्रीकडून ती एक्सपोज झाली, तेव्हा लोकांना तिचा एक वेगळा चेहरा दिसला. मग त्याच्यानंतर ती जे ना, ती भरपूर मग लोकांना टोचून वगैरे सगळं बोलायला लागली. तिला वाटलं अनुश्री आणि विशाल जे ना मला ट्रॉफीपासून दूर करत आहे आणि ते माझ्याबद्दल खूप निगेटिव्हिटी पसरवत आहे. ऑडियन्स काय विचार करतील माझ्याबद्दल. पण बिग बॉस, तिला माहिती पाहिजे का बिग बॉसचं घर असं आहे का त्यांनी किती निगेटिव्हिटी पसरव, तुझी जी ऑडियन्स आहे ना ती तुझ्याबरोबरच राहणार, कारण ती तुला बघत आली आज 90 दिवसापासून. सो त्या गोष्टी. आणि सर्वात महत्त्वाचं एकच चुकी झाली तिची, रेवा जाताना तिने त्या सगळ्या गोष्टी बोलल्या. तर ठीक आहे, पण तन्वी कोलते जर तुमची फेवरेट असेल बिंदास वोट करा. ते कसं आहे, त्या घरात राहून आहे ना तुमचं डोकं काही वेळेस शेवटच्या दिवशी ना खराब होतं. अनुश्री स्वतः बोलली, मी ना विटली आहे. ऐकलं होतं का मी विटली या सगळ्यांना, मी या कोणालाच भेटणार नाही, डायरेक्ट अशी बोलली ती. तर खरोखर तन्वी पण तशी वैतागली असेल, पण ती काय बोलणार आहे. सगळेच कंटेस्टंट जवळजवळ वैतागले असेल, कारण आहे ना ते घरच असं आहे का तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीत खूप तुम्हाला काय म्हणतात सर्वाईव्ह करायला खूप तिथं प्रॉब्लेम येतो. आणि एक दिवस पण असा 1 वर्षासारखा वाटू लागतो. तर असं असतं ते घर. आणि मग तिथे हे सगळे राहिले. आणि मग तन्वीला शेवटी वाटलं असेल की मी इतके दिवस एवढं सगळं सहन केलं, एवढं सगळ्या गोष्टी केल्या घरामध्ये, एवढे भारी टास्क खेळले,
तिकीट टू फिनाले जिंकलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होत आहे म्हणून ती थोडंसं झाली असेल तशी तिला थोडा राग आला असेल आणि म्हणून ती त्या वेळेस रेवा जाताना जी आहे ना ती यांच्याबद्दल बोलली का खोटारडेपणा आणि धक्कामुक्की करणार राहिले आणि माझी चांगली बाहुली घराबाहेर गेली या सगळ्या गोष्टी बोलली. पण ठीक आहे, तुमची फेवरेट तन्वी असेल बिंदास वोट करा भाई, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती तसा गेम खेळली घरात, असं नाही का पर्सनॅलिटी जशी असेल ती खूप चांगली पण असू शकते घराबाहेर. ती घराबाहेर खूप चांगली पण असू शकते. आपण ती तसा गेम खेळली म्हणजे तसा पर्सनच असतो, तसं काहीही नसतं काही. सो तुम्ही तिला खूप जास्त हेट देऊ नका, हेच म्हणाल. आता संपलाय सीझन, संपल्या सगळ्या गोष्टी. नंबर 1वर राज्य करते, नंबर 1वर राज्य करते अनुश्री माने. हो, अनुश्री माने नंबर 1वर आहे. सोशल मीडियावरनं जबरदस्त सपोर्ट, इन्फ्लुएन्सर धडाधड वोट करता बाई. स्टोरी वगैरे लावली होती, वोट्स केले आणि 3 वाजता वोटिंग लाईन बंद झाली आहे. अनुश्री माने नंबर 1वर, नंबर 2वर तन्वी कोलते, नंबर 3वर विशाल कोटियन, नंबर 4वर राकेश बापट आणि नंबर 5वर दीपाली सय्यद. तर विनर कोण होईल काय वाटतं तुम्हाला? इथं तन्वी आणि अनुश्रीची जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळाली आहे. तर ह्याच दोघी टॉप 2 असतील का? मी जसं बोलली, एका हातात अनुश्री, एका हातात रितेश सरांच्या तन्वी. कोण होईल विनर? या गोष्टी होऊ शकतात. पण ऐन वेळेला बाजी पलटते का? सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे. करत करत विशाल किंवा राकेश येतो की काय हातात? दोन्ही काटाचे सदस्य येतात का की काय हातात? हा एक मोठा प्रश्न आहे गाईज, हा एक मोठा प्रश्न आहे. सो हे होते फायनल वोटिंग ट्रेंड्स गाईज. तुम्ही कोणाला वोट दिला? आणि आता वोटिंग लाईन बंद झाली, आता वोट्स वगैरे सपोर्ट वगैरे आता सगळं बंद झालं आहे. आणि इथंच आता हे बंद झालं आहे हा चॅप्टर. नंबर 1वर अनुश्री आहे, नंबर 2वर तन्वी आहे. तर इथं नंतर रितेश सरांच्या हातात कोण असेल ते बघूया आपण. आता उद्या फिनाले, बघूया काय गोष्टी आहेत काय नाही. तुमचा सपोर्ट कोणाला होता आणि तुम्ही कोणाला भरभरून वोट्स केले हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये गाईज. आणि तुम्हाला काय वाटतं बिग बॉसची ट्रॉफी कोणी लिफ्ट करावी? मी नेहमी बोलले की टॉप 2 तन्वी आणि राकेश बापट असेल. तर हेच दोघं असतील का? इथं बदलेल का? आणि अनुश्री माने भाई, अनुश्री माने जी आत्ता टॉप म्हणजे 1 नंबरला आहे, तिने वोटिंग घेतली आहे. कसं आहे, घरामध्ये तिला माहीत नसेल तिला इतके वोट्स आणि सपोर्ट मिळाला आहे, पण घरामध्ये जर तिला कोणी इन्फ्लुएन्स केलं किंवा काय केलं, मनी बॅग उचलते का ती? जर तिने मनी बॅग उचलली तर पूर्ण गेम पलटून डायरेक्ट तन्वी कोलते विनर होती. मग डायरेक्ट तन्वी कोलते विनर होईल. अनुश्री मनी बॅग उचलेल का? जशी मी तिची मेंटॅलिटी पाहिली ना, ती जसं बजर वाजवायला पळत गेली होती आणि बजर वाजलं जातं, ती म्हणे मी आता बिलकुल उशीर नाही करणार बिग बॉस. तर तिला घरामध्ये थोडा संशय येईल का कदाचित विशाल किंवा तन्वी जे आहे ना ते विनर होणार आहे, असं काही कोणीच्या डोक्यात टाकतं का? हे महत्त्वाचं आहे. असं पण होऊ शकतं, हो असं पण होऊ शकतं. थोडं आहे ना ते माइंडसेट बदलवू शकता कोणी पण, कसं पण. त्याच्यामुळे अनुश्री माने किती नंबरवर बाहेर येते आणि जे आपण हे वोटिंग ट्रेंड जे असं झालं आहे तेच बिग बॉस करता का काही वेगळं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये? हे बघणं आपल्याला बघावं लागेल उद्या आपल्याला की कोण 5 नंबरला तर दीपाली ऑब्व्हियस सांगते मी. नंतर नंबर 4ला राकेशच बाहेर येतो का? नंबर 3ला विशालच बाहेर येतो का? नंबर 2ला तन्वी का नंबर 1ला तन्वी ते ठेवता? हे सगळ्या गोष्टी आपण उद्या बघणारच आहोत. तर हे होतं फायनल वोटिंग ट्रेंड्स गाईज. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचा सपोर्ट कोणाला होता आणि कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी? अनुश्री मनी बॅग उचलेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. अनुश्री किंवा विशाल मनी बॅग उचलेल का? मला तर वाटत नाही विशाल उचलेल. विशालला थोडासा कॉन्फिडन्स असेल कमी आहे, किंवा मग त्याला कोणी घरात येऊन सांगितलं असेल का मनी बॅग उचलून घे. शिव ठाकरेंनी टिप दिली असेल का मनी बॅग उचलून घे. बघूया. मला नाही वाटत शिव ठाकरेंनी तर सपोर्टच केलेला आहे. मला नाही वाटत शिव ठाकरे वगैरे बाहेर येऊन असं काही सांगण्याची हिंमत पण करेल. आय डोंट थिंक सो. पण त्याच्या डोक्यात तसं येईल का विशालच्या? हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अनुश्री मनी बॅग उचलण्याचे चान्सेस मला थोडे वाटत आहे. तन्वीने उचलणार मनी बॅग. जर तन्वीने मनी बॅग उचलली ना मग तर संपला विषय. मग ती डायरेक्ट इथून डायरेक्ट इथपर्यंत म्हणजे विचारूच नका. त्याच्यामुळे मला नाही वाटत तन्वी मनी बॅग उचलेल असं बिलकुल वाटत नाही. तिला ट्रॉफी उचलायची आहे तसं ती डे 1 पासून म्हणत आली आहे. अनुश्री मनी बॅग उचलेल का हा मोठा प्रश्न आहे आता. आणि जर अनुश्रीने मनी बॅग उचलली तर तन्वी कोलते विनर होऊ शकते. पण आता बिग बॉसचे वोटिंग ट्रेंड कशा पद्धतीने किंवा मग बिग बॉसने जसं ठरवलं तसं ते बाहेर काढतील. बघूयात कोण आहे. पण तुमच्या मनातला विनर कोण आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही कोणाला वोट्स केले मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया रात्री रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय.